आपल्या प्रत्येकाचा मागचा जन्म पुढचा जन्म हा ठरलेलाच आहे. परंतु आपण जर काही मागच्या जन्मामध्ये पाप केलेलं असेल, पुण्य केलेलं असेल, तर त्याचं ऋण ह्या जन्मामध्ये कशाप्रकारे फेडून देव घेतो आणि पुढच्या जन्मातही त्याचे कसे ऋण ठेवतो, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे, या छोट्याशा कथेच्या माध्यमातून. एक शेठजी खूप दयाळू होते. त्यांचा धर्म आणि कर्मावर खूप विश्वास होता. जो कोणी त्याच्याकडे कर्ज मागायला आला, त्याला त्याने नकार दिला नाही. ते कर्ज मागणाऱ्याला विचारायचे, भाऊ, कर्ज कधी परत करणार? या जन्मात की पुढच्या जन्मात? जे प्रामाणिक होते ते म्हणायचे, शेठजी, तुमचे ऋण आम्ही ह्याच जन्मी फेडू बघा. आणि जे अप्रामाणिक होते ते म्हणायचे, शेठजी, आम्ही तुमचे ऋण पुढच्या जन्मी फेडू. आणि त्याच्या या धूर्तपणावर तो मनातल्या मनात खुश व्हायचा, की काय मूर्ख शेठ, पुढच्या जन्मात कर्ज परत होण्याची वाट बघतोय. एके दिवशी एक चोरही शेठजींकडे कर्ज मागण्यासाठी आला. शेठ पुढच्या जन्मापर्यंत पैसे उधार देतो हेही त्याला माहीत होते. तथापि कर्ज घेण्यापेक्षा शेठजींची तिजोरी पाहणे हा त्याचा हेतू होता. चोराने शेठजींकडे काही पैसे मागितले. शेठजीने मुनिमाला बोलावून कर्ज देण्यास सांगितले. मुनिमाने चोराला विचारले, भाऊ, या जन्मात परत देशील की पुढच्या जन्मात? चोर म्हणाला, मुनिमजी, ही रक्कम मी पुढच्या जन्मी परत करीन. मुनिमाने तिजोरी उघडून पैसे दिले. चोराने ही तिजोरी पाहिली आणि ठरवले की आज रात्री ह्या मूर्ख शेठची तिजोरी फोडायची. रात्रीच तो शेठजीच्या घरी पोहोचला आणि म्हशीच्या गोठ्यात लपून शेठजीच्या झोपण्याची वाट पाहू लागला. अचानक चोराला ऐकू आले की म्हशी आपापसात बोलत आहेत आणि त्या चोराला म्हशीची भाषा नीट कळते. एका म्हशीने दुसरीला विचारले, आजच आलीस ना ताई? म्हशीने उत्तर दिले, हो, आजच मी शेठजीच्या गोठ्यात आले आहे. त्यांचे मागील जन्माचे ऋण फेडायचे आहे ना, आणि तुम्ही येथे कधीपासून आहात? त्या म्हशीने मागे वळून विचारल्यावर मागची म्हैस म्हणाली, ताई, मला 3 वर्ष झाली आहेत. मी पुढच्या जन्मी परत करेन, असे सांगून शेठजीकडून कर्ज घेतले होते. उधार घेऊन मेल्यावर मी म्हैस बनून त्यांच्या तबेल्यात आले. आता मी दूध देऊन त्यांचे ऋण फेडत आहे. कर्जाची रक्कम भरेपर्यंत येथेच राहावे लागेल. त्या म्हशीचे बोलणे ऐकून चोराची तारांबळ उडाली आणि तो तिथेच बांधलेल्या म्हशीकडे पाहू लागला. कर्ज ह्या जन्मात असो वा पुढच्या जन्मात फेडायला लागतं हे नक्की, हे त्याला समजलं. तो शेठजींच्या घराकडे धावला आणि त्याने घेतलेले कर्ज परत करून त्याचे नाव रजिस्टरमधून काढून टाकले. आपण सर्वजण या जगात आलो आहोत कारण आपल्याला कोणाकडून काही घ्यायचे असते, तर कोणाला काहीतरी द्यायचे असते. अशा प्रकारे प्रत्येकाला काही ना काही किंमत मोजावीच लागते. हे ऋण फेडण्यासाठी कोणी मुलगा म्हणून जन्माला येतं, तर कोणी मुलगी बनून, कोणीतरी बाप बनून येतो, तर कोणी आई बनून येते, कोणी नवरा म्हणून येतो, तर कोणी पत्नी म्हणून येते, कोणीतरी प्रियसी म्हणून येते, तर कोणी मैत्रीण म्हणून येते, कोणीतरी मित्र म्हणून येतो, तर कोणीतरी शत्रू म्हणून येतो, कोणीतरी शेजारी म्हणून येतो, तर कोणी नातेवाईक म्हणून येतो. दुःख असो की सुख, प्रत्येकाला हिशोब द्यावाच लागतो. हा निसर्गाचा आणि दैवी शक्तीचा नियम आहे. रामकृष्ण हरी.